IPL 2026च्या मॅचमध्ये रियान परागने वेब म्हणजेच ई सिगारेट पितानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे आणि हा विषय फक्त त्याच्यापुरताच मर्यादित नसून 20-21 वर्षांच्या मुलाच्या करिअरवर परिणाम करणारा आहे. म्हणजेच खूप सिरियस विषय आहे. नेमकं प्रकरण काय झालेलं आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये टिकून राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती भेटेल आणि प्रकरण काय झालेलं आहे हे तुम्हाला समजेल. तो भाई स्टार्ट करते एक्चुअली में उस मैच में हुआ क्या था. तो जिस प्रकार से कल राजस्थान और पंजाब का मैच था तर तो मैच शांतपणे स्टार्ट होता आणि रियान पराग आउट होऊन पेव्हिलियन मध्ये बसलेला होता त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या हातात होता व्याप म्हणजेच ई सिगारेट. हा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लगेच मोठा वाद निर्माण झाला. हा सगळा मुद्दा व्यापमुळे निर्माण झालेला आहे. बट ऍक्च्युअली आपल्याला व्याप म्हणजे काय हेच माहिती नाहीये. तर आपल्याला जाणून घ्यायचंय व्याप म्हणजे काय आहे आणि एवढं प्रकरण कशामुळे वाढलं आहे आणि त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम हे आपल्याला सर्व बघायचं आहे. तर चला स्टार्ट करूयात. तर चला सांगतोय तुम्हाला व्याप म्हणजे काय आहे तर जाणून घेऊयात. वेप, VAP किंवा ई सिगारेट यामध्ये तंबाखू जाळली जात नाही तर त्यात एक द्रव्य टाकलं जातं आणि त्याचं वाफेत रूपांतर केलं जातं ज्याला एरोसिल देखील म्हणतात. हे खालील प्रक्रियेत काम करत असतं. आता आपल्याला ऍक्च्युअली प्रक्रिया कशी होते ती बघायची आहे. तो जो वापरकर्ता आहे म्हणजे पिणारा जो आहे तो जेव्हा श्वास घेतो तेव्हा ती बॅटरी जी आहे ती हिटिंग होते म्हणजेच कॉइलला गरम करते. आता आपल्याला बघायचं आहे वाफ निर्मिती. या उष्णतेमुळे निकोटीन फ्लेवर आणि इतर रसायने असलेले ई लिक्विड देखील वाफेत रूपांतरित केले जातात आणि जे फुफ्फुसासाठी खूप डेंजरस असतात. याचे दुष्परिणाम देखील खूप सारे आहेत. साईड इफेक्ट्स आपल्याला बघायचे आहेत कशा प्रकारे ते फुफ्फुसावर वर्क करतं. हे थोडं सिगारेटपेक्षा वेगळं जरी असलं तरी फुफ्फुसावर परिणाम करणारं आहे. कोणत्या प्रकारचे आजार यामुळे उद्भवू शकतात. यातील रसायनामुळे पॉपकॉर्न लंग यासारखे दुर्मिळ फुफ्फुसाचे आजार, श्वास घेण्यास त्रास, खोकला आणि छातीत घट्टता जाणून येण्याचे परिणाम यामुळे उद्भवू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो किंवा स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो तो पण वाढू शकतो आणि याचं व्यसन देखील आपल्याला जडण्याची शक्यता असते. वेबमध्ये निकोटीन असतं ज्यामुळे त्याचे गंभीर व्यसन लागण्याची शक्यता असते आणि इतर कोणते कोणते त्रास आपल्याला त्याच्यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि भाप लागणे अशा प्रकारचे त्रास देखील आपल्याला याच्यामुळे होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे वेबवर भारतामध्ये बंदी घातलेली आहे. BCCI काय ऍक्शन घेऊ शकते. आतापर्यंत BCCI कडून ऑफिशियल ऍक्शन तर अनाऊन्स झालेली नाहीये परंतु नियमानुसार ऍक्शन होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये 3 ऍक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायचे आहे IPL कोड ऑफ कंडक्ट ब्रीच. ड्रेसिंग रूममध्ये किंवा स्टेडियममध्ये स्मोकिंग म्हणजेच व्याप बॅन आहे. त्यामुळे हा नियम भंग मानला जाऊ शकतो म्हणजे डिसिप्लिनरी ब्रीच. आणि दुसरी पॉसिबिलिटी जी आहे पनिशमेंटची ती आहे BCCI किंवा IPL गव्हर्निंग काउन्सिल जे आहे ते ऍक्शन काय घेऊ शकते. त्याच्यामध्ये एक आहे मॅच फी जास्त लागू शकते. दुसरी जी ऍक्शन आहे ती आहे वॉर्निंग. आणि दुसऱ्या नियमानुसार तिसरा जो रूल आहे त्याच्यामध्ये 1 किंवा 2 मॅचेस त्याला बॅन केल्या जाऊ शकतात. आणि हा रूल तेव्हाच मानला जाऊ शकतो जेव्हा BCCIनं याला जर गंभीररित्या घेतलं तर. म्हणजे तिसरा जो लॉ आहे तो आहे लिगल अँगल इंडियन लॉ. भारतात ई सिगारेट म्हणजेच व्याप तो बॅन आहे 2019 पासून. त्यामुळे हा मुद्दा फक्त IPL नियमांचाच नाही तर कायदेशीरही आहे. सध्या सिच्युएशन काय आहे अजून फायनल डिसिजन झालेलं नाही पण BCCI वर ऍक्शन घेण्याचा प्रेशर तर नक्कीच वाढतोय आणि सध्या सोशल मीडियावरही खूप सारी चर्चा सुरू आहे. सरळ जर सांगायचं जर झालं तर ऍक्शन होऊ शकतो पण त्याच्यामध्ये सेव्हिरिटी असली पाहिजे. सेव्हिरिटीवर सगळं डिपेंड आहे. बहुतेक केसमध्ये फाईन प्लस वॉर्निंग कॉमन असतो पण रिपीटेड ऑफेन्स जर असेल तर मॅचमध्ये बॅन पण होऊ शकतो. हा इश्यू फक्त छोटा इन्सिडेंट नाही. प्लेअर इमेज, टीम रेप्युटेशन आणि यंग फॅन्सवर इम्पॅक्ट या सगळ्यांमुळे BCCI हा मुद्दा सिरियस घेण्याची शक्यता आहे. बघूयात काय होतंय तर. आणि इतके सारे साईड इफेक्ट असून देखील जर या प्रकारचे जर क्रिकेटर किंवा ॲथलीट्स अशा प्रकारे जर सेवन करत असतील तरी खूप मोठी गंभीर बाब आहे. क्रिकेटर्स, ॲथलीट्स आणि हिरोना खूप सारे मुलं किंवा युथ जे आहे आपला आयडल मानत असतात. अशा प्रकारे आयडल्सनं स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग जर केली तर त्याचा परिणाम युथवर होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही आयडल आहात तर आयडलसारखा तुमचा बिहेवियर असला पाहिजे जेणेकरून युथवर तुमचा चांगला परिणाम होईल, इफेक्ट चांगला होईल, तुमचे चांगले गुण ते घेऊ शकतील. अशा प्रकारचं तुमचं वर्तन असलं पाहिजे. तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच क्रिकेटच्या अपडेट हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, फॉलो करू शकता आणि कमेंटसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट मिळत राहील. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक टेक केयर. बाय बाय. नमस्कार.